श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमण निर्मूलन मोहीम तुर्तास थांबवण्याची शक्यता। ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आझाद समाज पार्टीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न आणि रेस्क्यू ऑपरेशनद्वारे लामकानी शिवारातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला देण्यात आले जीवदान। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरातील स्टेशन रोडवरील अतिक्रमणाबाबत अतिक्रमणधारक आणि आंबेडकरी समाजातील नेते कार्यकर्त्यांनी रविवारी तातडीच्या घेतलेल्या बैठकीची पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन तुर्तास स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे। धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमणे काढण्यास प्रशासनाची स्थगिती मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। याबाबत अतिक्रमणधारक आणि आंबेडकरी समाजातील नेते कार्यकर्त्यांनी रविवारी घेतलेल्या तातडीच्या बैठकीची पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून या विषयावर 4 वाजता बैठक घेतली। या बैठकीत विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले। मनपा प्रशासनाने अतिक्रमणधारकांना आपली अतिक्रमणे काढून घेण्याबाबत 2 दिवसांपूर्वी नोटिसा दिल्या होत्या। नोटिसीतील मुदतीत अतिक्रमणे न काढल्यास प्रशासनातर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर स्टेशन रोडवरील अतिक्रमणधारक कुटुंबीय आणि समस्त आंबेडकरी समाजातील नेते कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन रविवारी संदेशभूमी येथे दुपारी तातडीची बैठक बोलावली होती। या बैठकीत अनेकांनी आपली मते मांडली। चर्चेनंतर सर्वानुमते रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी अतिक्रमणधारक कुटुंबासह बिऱ्हाड आंदोलन करण्याचे ठरले। जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडेच न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। बैठकीला सिद्धार्थ जगदेव, आनंद लोंढे, ॲडव्होकेट रविकांत वाघ, नाना साळवे, शंकर खरात, सुरेश लोंढे, रवी नगराळे, बापू बागुल, चंद्रमणी वाघ, अरविंद निकम, ॲडव्होकेट संतोष जाधव, आनंद सैंदाने, गौतम गायकवाड, मुकेश करात, मणिबाबा खैरनार, गौतम पगारे, ऋतुराज वाघ, राहुल वाघ, सागर दिवरे, संजय ऐरे, ॲडव्होकेट मयूर बैसाने, योगेश पगारे, शरद वेंदे, विनोद केदार यांच्यासह अतिक्रमणधारक कुटुंबातील महिला पुरुष उपस्थित होते। संदेशभूमी या ठिकाणी सर्व समाजातले, सर्व पक्षातले, जेवढे आंबेडकरी चळवळीतले लोक आहेत सर्व एकत्र आमच्या स्टेशन रोड अतिक्रमण संदर्भात जो विषय चालू आहे, आम्हाला 8 जूनमध्ये 24 तासाची मुदत दिलेली। त्यांनी उद्या आमच्या घरावर टांगती तलवार आहे, त्या संदर्भात सर्व समाज आमच्यासाठी या संदेशभूमी या ठिकाणी मीटिंग म्हणून एकत्र झाला आणि आमच्यामध्ये असं ठरलेलं आहे की आमच्या घरापर्यंत ते येण्याच्या अगोदर आम्ही आता कलेक्टर साहेबांच्या दारापुढे जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा ठेवू आणि सर्व समाज आमच्या बरोबर आहे। ही सर्व आंबेडकर चळवळीतले पक्षातले लोक आमच्या बरोबर आहे। ते सर्वजण आमच्यासोबत तिथं कलेक्टर ऑफिसला, कलेक्टर बंगल्याच्या बाहेर आज संध्याकाळी येणार आहेत आणि त्यांच्याकडनं आम्हाला मदत होईल। आमची उद्याची टांगती तलवार थांबेल ही आशा आम्ही कलेक्टर साहेबांकडनं बाळगतो। धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आझाद समाज पार्टीचा कार्यकर्ता मेळावा पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी उत्साहात संपन्न झाला। धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आझाद समाज पार्टीच्या वतीने कार्यकर्ते मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यास आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनीष साठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मेळाव्यात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह सामाजिक प्रश्न, युवकांचे मुद्दे आणि आगामी राजकीय वाटचालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विविध उपक्रमांची माहिती देत संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन काम करण्याचे आवाहन केले। मेळाव्यात मार्गदर्शन करताना मनीष साठे यांनी सामाजिक न्याय, संविधान रक्षण आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी आझाद समाज पार्टी सातत्याने संघर्ष करत असल्याचे सांगितले। युवकांनी समाज परिवर्तनासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचे आवाहनही केले। यावेळी धुळे तालुका व शहरातील अनेक तरुणांनी चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आझाद समाज पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला। पक्ष प्रवेश केलेल्या युवकांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले। या पक्ष प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पुढील काळात पक्ष संघटना अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी प्रदेश महासचिव अरविंद कांबळे, महासचिव दिलीप मोहिते, जिल्हा कार्याध्यक्ष उत्तमराव जानके, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप ऐरे, जिल्हा सचिव धनराज त्रिभुवने, जिल्हा शहराध्यक्ष आनंद गांगुर्डे, युवा अध्यक्ष बाबा सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण इथं आलात, आपले सर्वांचे स्वागत। जय भीम। मी मनीष साठे, आझाद समाज पार्टी प्रदेश अध्यक्ष। आणि आपण पाहत असाल बाजूनच महाराष्ट्र महासचिव व मराठवाडा प्रभारी मोहितेजी, मराठवाडा उत्तर महाराष्ट्र प्रभारी व धुळे जिल्हा अध्यक्ष। तुम्ही चांगला प्रश्न केलात
की येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये कशा पद्धतीने तुम्ही आपलं प्रतिनिधित्व कराल, तर तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे, जर तुमच्या समाजावरचे जर अन्याय अत्याचार जर दूर करायचे असेल तर तुमच्यापाशी सत्तेची चाबी असणे अत्यावश्यक आहे. तर आम्ही हे सत्ता स्थापन करण्याकरिता इथं आलेलो आहोत. जो आज कार्यकर्ता मेळावा झालेला आहे तो सत्ता स्थापन करण्याची सुरुवात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूळ मंत्र आहे की जा आणि आपल्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. आम्ही या शासनकर्ती जमात बनण्याकरिता आज हा मेळावा घेतला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने जे आझाद समाज पार्टीचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष नगीना सांसद भाई चंद्रशेखर आझाद या बहुजनाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, यांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम ते संसदेमध्ये करतात ना, हेच आमचे काम, त्यांचे काम. माझे जे इथले जिल्हा परिषदमध्ये जे सदस्य निवडून येईल त्याचं वाचा फोडण्याचं काम ते सभागृहामध्ये करणार आहे. आम्ही नुसतं धुळे जिल्ह्यामध्ये तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा कार्यकर्ते असे मेळावे होऊन राहिलेले आहेत. आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका काही जे होऊ घातलेल्या आहेत, येणाऱ्या आहेत, त्या जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये जास्तीत जास्त संख्येने आमचे सभागृहामध्ये आमचे सदस्य पोहोचतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. धुळे तालुक्यातील लांबकानी शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याचा रेस्क्यू ऑपरेशनद्वारे वन विभाग व वार फाउंडेशन यांच्या संयुक्त कारवाईत सुखरूप जेरबंद करण्यात आले. धुळे तालुक्यातील लांबकानी शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशनद्वारे वन विभाग व वार फाउंडेशन यांच्या संयुक्त कारवाईत सुखरूप जेरबंद करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की लांबकानी शिवारात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु एका विहिरीत पाण्याच्या शोधात बिबट्या पडल्यामुळे ग्रामस्थांनी सदरची माहिती तात्काळ वन विभाग आणि वार फाउंडेशनच्या सदस्यांना दिली. या बिबट्याला विहिरीतून सुखरूप जेरबंद करण्यात यश आले आहे. वन विभागाचे पथक आणि वार फाउंडेशनच्या टीमने घटनास्थळी धाव घेत अत्यंत कौशल्याने ही बचाव मोहीम राबवली. या थरारक आणि यशस्वी मोहिमेत वन विभागाचे अधिकारी तथा आरएफओ मंगेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जगदीश पाटील, वृषाली ऐरे, वनरक्षक जयश्री पाटील, मेघा बोरसे, युवराज महाले, रामदास पांढरे, अनिल पाटील तसेच वन कर्मचारी मनोहर मोरे, तानाजी मोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली. या संपूर्ण कारवाईत वन विभागाला वार फाउंडेशनचे सदस्य जगदीश माळी, स्वप्नील सोनवणे, चंदन ठाकूर, मनीष पाडवी, सनी शिरसाट, हर्षल चौधरी, सागर पाटील, संदीप गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्वांच्या संयुक्त व तत्पर कारवाईमुळे वन्यजीव आणि नागरिक अशा दोघांचाही जीव धोक्यातून बाहेर आला आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमण निर्मूलन मोहीम तुर्तास थांबवण्याची शक्यता. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आझाद समाज पार्टीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. आणि रेस्क्यू ऑपरेशनद्वारे लांबकानी शिवारातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला देण्यात आले जीवदान. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमी तर संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारात. तोपर्यंत नमस्कार.